चलो जलाए दीप जहां, चलो जलाए दीप जहां, अभी भी अंधेरा है। अहंकार से रोशनी की ओर, असत्य के सत्य से ओर। अहंकार से रोशनी की ओर, असत्य से सत्य के ओर, अज्ञान से ज्ञान के ओर। एक दीप जलाए नए दिशा के ओर, नए दिशा के ओर। राजमाता, राष्ट्रमाता व क्रांतिज्योती सावित्रीबाई होत आहे। बसा तुम्ही जरा खाली बसा बसा हाँ सर हो चालू आहे तुला आता हल्ली हे करत चालू आहे बाकी झालं सगळं हॅलो आमचे मित्र विजयजी जाधव आणि सर्व भगिनींनो आणि काकानं सर्व नियोजन सर्व संघटन एकत्र केलं। तुम्हाला एकत्र करणं म्हणजे खूप अवघड आहे। तुम्हाला सांगतो मी आता खूप वयाचे 2003 पासून मी सर्व्हिस करतो। तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली की संघटन कौशल्य इतकं महत्वाचं असतं ना बापरे बाप। किती पैसे द्या काही करा पण लोक येत नाही। पण काय लोकांच्या शब्दाला मान असतो आणि ही मान काकांनी खूप चांगला मिळवला आहे। काकावर विश्वास आहे सर्व महिलांचा आणि काकाने त्या पद्धतीने काम पण केले। हो ना, विश्वासासारखं कुणाला कधी फसविण्याचा प्रकार केला नाही। जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत काकानं ह्या जे महिला वंचित आहेत, जे निरक्षर आहेत, जे ऍक्च्युली त्यांना मदतीची गरज आहे अशा सर्व लोकांना या उमरगा तालुक्यात आणि उमरगा तालुक्याच्या बाहेर पण त्यांनी सतत लढा दिला आणि सतत काम करत राहिले। माझं दैवत, माझा विठ्ठल, माझी रुक्मिणी ही तुमच्याच पाहिली त्यांनी काकांनी आणि ऍक्च्युली त्याला सर्व अर्पण केलं आणि तुम्हीच खरं सर्व आहात काकांचे। या अनुषंगाने आम्ही जिल्हा उद्योग केंद्र आणि MCDने एक प्रोग्राम काकाच्या सहकार्यातून हे राबवलं। मी पहिल्याच दिवशी बोललो होतो की आपण एक चांगला कार्यक्रम करू काकांना। मकर संक्रांत येऊ लागलेली आहे। हो ना, बघा ना की योगायोग असतो आणि आपलाही कार्यक्रम पण सुरू झालेला आहे आणि आपण एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवू। काका म्हणजे यस, ही काही बहिणी सुद्धा म्हटलं की लगेच करूया आणि इतका उत्साह होता। खरंच आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो जे भूतकाळ असतं ते विसरून जायचं असतं, काही नसतं हो भूतकाळामध्ये। आठवण कधी भूतकाळाची काढायचीच नाही ऍक्च्युली। जे भविष्यकाळ आहे, जे भविष्यकाळ आणि जे वर्तमान काळ आहे, आपल्याला वर्तमान मध्ये जगायचं कसं, हो ना, आणि भविष्यामध्ये ऍक्च्युली कसं प्लॅन करायचं हे जर ठरवलं ना व्यवस्थित तर भूतकाळाच्या आठवणी आपण पुसून काढायला पाहिजे आणि पुसल्या जातात। आठवण बघा, परमेश्वराने आपल्याला इतकी मोठी देणगी दिली ना की आठवणी असतात तर हळूहळू आपल्या मनपटलावून विसरून जातात का नाही सांगा बरं। आजची आठवण उद्या राहत नाही, उद्याची आठवण परवा राहत नाही, म्हणजे हळूहळू विसरून। माझी आजी खूप मी लहानपणी बघितलेली, बरोबर। आता म्हणजे तिचा चेहरा मला स्पष्ट दिसत नाही की चेहरा असाच होता का म्हणून, कारण ती आठवण राहिली का ती आठवण निघून गेली। म्हणून माणसाला इतकं मोठं हे दिलेलं आहे देणगी की आठवणी हळूहळू आपल्या मनपटलावून विसरून जातात। तर आपल्याला तेच करायचं आहे। आपल्याला उद्याचा काळ खूप महत्वाचा आहे, आपल्या मुलांसाठी काळ महत्वाचा आहे, आपल्यासाठी महत्वाचा आहे। आपल्याला जगायचंय, आपल्याला संघर्ष करायचा आहे, आपल्याला लढायचंय आणि आपल्याला ठाम ताकदीनं आपल्याला उभं राहायचंय। ही जे महिलांच्या अंगामध्ये जे गुण आहेत ना ती गुण दाखवताना ती महिला उभा राहते हो। अशा किती हजारो महिला आहेत तुम्हाला सांगतो की ते आज स्वतःच्या हिमतीनं उभा राहिले आहेत आणि तुम्ही पण आहात।
तुम्ही बी सर्वच आहात त्याच्यामध्ये. त्यामुळं हा प्रोग्राम आपण अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी 1 महिन्याचा चालू जेवढं चांगलं देता येईल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. कोणा या प्रोग्रामचं बजेट कमी असताना सुद्धा चांगली लोक तुमच्याकडे पाठवली. कोणा पूर्ण सोलापूरहून पाठवली, लातूरहून पाठवली. तुम्हाला बघा उमरगा खूप दूर आहे, सोलापूरहून दूर आहे, लातूरहून दूर आहे, आमच्या धाराशिवहून दूर आहे, भूमहून दूर आहे, खूप दूरून आहेत. तिथून लोक तुमच्याकडे 200-200 किलोमीटरहून आलेले हो ना. तरी पण म्हणलं जाऊ द्या, आपल्याला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं नॉलेज द्यायचं आणि आपल्याला जे दुःख आहे ना त्या दुःखावर मात करायची म्हणले करायची ही निश्चय आम्ही मनाशी बाळगला आणि तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त द्यायचं तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अजूनही 2 दिवस शिल्लक आहे, 2-3 दिवस. त्या 2-4 दिवसामध्ये अजून काय देता येईल सर काका आपल्या त्या महिलांना देऊया आपण. आणि एक चांगला आजचा हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा. कोण म्हणतं हो मला सांगा की हळदी कुंकू करू नये, कोण म्हणतं की बाबा आपण विधवा नाही हो. ही सर्व अहो बघा अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई त्यांनी ही मोडीच काढला हो सर्व. तेव्हाचा काळ 400 वर्षापूर्वीचा काळ त्यांना ही मान्य नव्हतं. मग आपण तर आता कुठल्या जगात बघा कलियुग आहे, आता स्पर्धेचं युग आहे, कुठं जायला पाहिजे आपण हो ना. हे सर्व विसरून जायचं आणि आपण इतके नेटाने आणि इतकी चांगली मेहनत करायची ना की त्याच्यावर तुम्हाला नक्की फायदा होता आणि नक्की तुम्हाला त्याच्यावर फळ मिळेल. त्यामुळं आपण आजपासून एक निश्चय करा. जसं काका म्हणलं की आपली भूषण गेली, अलंकार गेले, परत अलंकार चढवा. काही नाही, कुणी कुणाचा घर भागवत नाही. लक्ष ठेवा, शेजारी पाजारी आपले पाहुणे नातेवाईक लोक नावं ठेवतील पण तुम्हाला मदत करायला कुणीही जवळ येणार नाही. धरा तुम्हाला 2 लाख रुपये, घर बांधा तुमचं, धरा तुमच्या मुलीचं शिक्षण करा, कुणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही. नावं ठेवायला 100 आहे पण मदत करायला एक पण आपल्यासोबत येत नाही. त्यामुळं आपल्याला जसं जगायचंय ना छान त्या पद्धतीने जगायचं. कुणाचाही विचार आयुष्यामध्ये करायचा नाही आणि चांगलं जगायचं. त्यामुळं काही अडचण नाही हो आयुष्यामध्ये. म्हणून आपल्याला सांगतो तुम्हाला, मी काल बघा सिद्धेश्वरला आपलं ते सोलापूरला गेलो सिद्धेश्वर यात्रेमध्ये, काम होतं माझं ऍक्च्युली. तर तिथं कामती गाव आहे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्या कामती गावच्या 2 विधवा महिलाचा स्टॉल आहे. तुम्ही कधी गेला ना तर सोलापूरला चालू आहे गड्ड्याची यात्रा. तर तुम्हाला सांगतो त्या स्टॉलमध्ये त्या 2 महिन्याची माझी खूप वर्षापासून ओळख आहे. मी सोलापूरला असल्यापासून त्यांनी आवर्जून मला फोन केला, सर मी स्टॉल टाकला आहे, तुम्ही जर सोलापूरला आला ना नक्की माझ्याकडे या, म्हणजे आमच्या स्टॉलला व्हिजिट द्या. मी जाऊन आलो त्यांच्याकडे. इतकं मेहनत करायला त्या बायका हो काय, किती मेहनत, प्रचंड मेहनत आणि एवढं प्रफुल्लित चेहरा तुम्हाला सांगतो. आणि काल त्यांचं कालपर्यंत 25,000 रुपये विक्री झाली बघा 2 दिवसात. ऐका ना, माणसं कशी जगतात सर्व विसरून गेली. आपल्याला पुढचं काय आहे, आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला मेहनत पाहिजे. या ओमदीनं त्यांनी हे स्टॉल टाकलं आणि इतकी उत्तम पद्धतीचा प्रतिसाद मिळू लागला. त्या स्टॉलला भरपूर गर्दी, मेहनत करायला, लोकांना सर्व्हिस चांगली दिली, क्वालिटी चांगली आहे आणि अशा पद्धतीनं महिला जगतात. महिलांना जगायला खरंच काही लागत नाही हो, फक्त मनाची इच्छा लागते की मी जगू शकते, मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकते. अशा पद्धतीने आपल्याला हे नॉलेज घ्यायचं आणि आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने पल्ला गाठायचा आहे. आता आपल्याला मेन टार्गेट काय आहे की तुम्हाला सांगतो, जे शिकवलंय त्याच्यावर आपण आता 35 ते 40 महिन्याची प्रकरण उद्यापासून मी महेश आणि काकाला विनंती करतो, इथं जर कोणाकडे लॅपटॉप असेल किंवा ऑनलाईन कोणाकडे सीएससी सेंटर ओळखीचे असतील त्यांच्याकडे ऑनलाईन उद्यापासून प्रकरण तयार करा. कागदपत्र काही लागत नाही. तुमच्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, फोटो आहे, रहिवासी आहे, बस इतकीच कागदपत्र लागतात. तेवढी कागदपत्र त्या महेशकडे आणून द्या किंवा काकाकडे, ते तुमचं सर्व ऑनलाईन करतील. ऑनलाईन केलेलं प्रोसिजर माझ्याकडे येतं. माझ्याकडे आलं की लगेच मी बँकेला पाठवतो. बँकेला पाठवलं की बँकेत पण येऊन मी इथं बोलतो बँकांना. बँकाचं जे REC म्हणून सेंटर आहे तुळजापूरला, तुमच्या धाराशिवच्या SBIचं तुळजापूरला, त्या तुळजापूरच्या बँकेत जाऊन बसतो मी. तुम्ही काही काळजी करू नका आणि त्या REC सेंटर मधून तुमची सर्व सँक्शन घेऊन घेतो प्रकरण, जेवढे आपल्या महिला आहेत तेवढ्याची. त्यामुळं जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला हे प्रकरण ऑनलाईन करता येईल. आता मार्च जवळ येऊ लागलाय. मार्च महिन्यामध्ये सँक्शन बँका करत नाहीत. लक्षात ठेवा, फेब्रुवारी आणि जानेवारी 2च महिने आहेत आपल्या हातात. आता 2 म्हणजे 1.5 महिना आहे, 1.5 पण नाही हो ना, 40 दिवस हातात आहेत आपल्या. तर या 40 दिवसामध्ये आपली प्रकरणं येणाऱ्या 5 दिवसामध्ये तुमची सर्वची प्रकरणं ऑनलाईन होईल काका. आणि प्रत्येकाची बँक वेगवेगळी असेल हो ना. ते तुमच्या आहेतच, सोबतच आहेत, कायम स्वरूपी राहतील.
यांना मान प्रत्येक ठिकाणी यांना डावललं जातं, शुभ कार्यामध्ये यांना डावललं जातं. असं इतर परंपरा तुम्ही मोडीत काढा आणि आजपासून ह्या माझ्या सर्व ज्यांचे पती त्यांना सोडून गेलेले, फक्त शरीराने गेले, त्यांचा मान आणि सन्मान आजपासून आपल्याला द्यायचा आहे. आणि प्रत्येक महिलांनी प्रत्येकाच्या घरी शेजारी पाजारी जाऊन सांगायचंय की नाही, त्यांचा पती फक्त शरीराने गेलाय पण त्यांचे आभूषण आपण काढून घ्यायचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. एवढं जर तुम्ही केलात तर आज ह्या महामानव महामातांनी जे आपल्याला शिकवून घडवलेलं आहे ते कुठेतरी आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून थोडासा चालायचा प्रयत्न आपण करतोय. जास्त वेळ घेत नाही कारण मान्यवरांना बोलायचं आहे. पण एवढं लक्षात ठेवा, योजनेच्या अनुषंगाने ज्या कोणी महिला आहेत त्याची निराशा होणार नाही. त्याचा फक्त 2च मिनिटात मी शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी सांगेन किती योजनाचे पैसे का पडले आणि कधी मिळणार आहेत. पण त्या ह्याच्याने जरी आलात तरी वाईट वाटून घेऊ नका. प्रोत्साहन दिलं आणि मार्गदर्शन दिलं. ह्या 4 गोष्टी आपल्यासाठी यशस्वी होण्यासाठी फार उपयुक्त आहेत. एक जोरदार टाळ्या वाजून आपण परत एकदा एमसीडीचं जिल्हा उद्योग केंद्राचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू, अभिनंदन करू आणि यानंतर आपल्या मूळ विषयाला वळतो. या ठिकाणी आपण का जमलेले आहेत? या ठिकाणी आपण सर्वजण यासाठी आहेत की तुम्हाला यशस्वी व्हायचं, आपलं एक विश्व निर्माण करायचं. मग यशस्वी व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर यशस्वी होण्याचा कुठला मंत्र आहे का? भगिनीनो, यशस्वी होण्याचा मंत्र नाहीये, पण यशस्वी होण्याची एक प्रोसेस आहे. ती जर प्रोसेस आपण फॉलो केली तर माझी खात्री नाही, माझा विश्वास आहे, इथं बसलेली प्रत्येक भगिनी तिचं एक विश्व निर्माण करू शकते. तर यशस्वी होण्यासाठी जे घटक आहेत, मला असं वाटतं यशस्वी होण्याचा पहिला घटक आहे की यशस्वी होण्यासाठी आपल्या समोर आपलं मोठं स्वप्न असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? स्वप्न असलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो. 450 वर्षापूर्वी या भारत भूमीमध्ये अशा महान नरसिंहानं जन्म घेतला आणि जोपर्यंत हे चंद्र सूर्य तारे असणार आहेत तोपर्यंत तेवढ्याच तेजानं त्या व्यक्तीचं नाव घेतलं जाणार. त्या व्यक्तीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना मी मोटिवेटर ऍज अ रोल मॉडेल मानतो. का? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शहाजीराजांच्या पोटी, जिजाऊ साहेबांच्या पोटी. शहाजीराजे जागीरदार होते, त्या दृष्टीने विचार करता शिवराय एका जागीरदाराचे पुत्र होते, म्हणजे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले होते. वास्तविक पाहता शिवरायांच्या पायाशी सगळं सुख होतं, सगळं ऐश्वर होतं, पण शिवरायांनी अग्निदिव्य का केलं? जिजाऊ साहेबांनी शहाजीराजांनी जी स्वराज्याची संकल्पना जी रुजवली होती त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी शिवरायांनी अहोरात्र प्रयत्न केलं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी शिवरायांनी एक देव समोर ठेवलं, ते म्हणजे मला रयतेचं राज्य निर्माण करायचं, मला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. आणि आयुष्यभराच्या मेहनतीनंतर शिवरायांनी त्याला पूर्ण रूप दिलं. म्हणजे शिवरायांकडून काय शिकायचं? तर भगिनीनो, आयुष्यात जर मोठं व्हायचं तर आपल्या समोर मोठं काय असलं पाहिजे? ध्येय असलं पाहिजे, मोठं स्वप्न असलं पाहिजे. अजून थोडस जवळचं उदाहरण देतो. धीरूभाई अंबानी नाव ऐकलं सगळ्यांनी? धीरूभाई अंबानी कोण होते? धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा मुलगा ही धीरूभाई अंबानीच्या आयुष्याची सुरुवात होती. आणि ज्यावेळेस धीरूभाई अंबानीचं आयुष्य संपलं त्यावेळी धीरूभाई अंबानी फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील जे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे उद्योग समूह आहेत त्यापैकी एका उद्योग समूहाचे सर्वे सर्वा, रिलायन्स ग्रुपचे सर्वे सर्वा या ठिकाणी धीरूभाईच्या आयुष्याचा समारोप झाला. बघा भगिनीनो, धीरूभाईचा मृत्यू झाल्यानंतर धीरूभाईची जी शेवटची यात्रा निघाली ना, अंत्ययात्रा ज्याला आपण म्हणतो, मुंबईमध्ये निघालेल्या पहिल्या 5 मोठ्या अंत्ययात्रामध्ये एक अंत्ययात्रा धीरूभाई अंबानीची होती. आणि धीरूभाई अंबानीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेला सामान्य माणूस रडत होता. का रडत होता? त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस धीरूभाई अंबानी काहीच नव्हते त्यावेळेस धीरूभाईंनी सामान्य लोकांना आवाहन केलं होतं की माझ्याकडे बुद्धिमत्ता भरपूर आहे, फक्त माझ्याकडे पैशाचं शॉर्टेज आहे. आणि अशा वेळी धीरूभाईच्या बुद्धिमत्तेवरती विश्वास ठेवून सामान्य लोकांनी रिलायन्सच्या ग्रुपमध्ये शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा परतावा असा मिळाला की असं म्हणतात मुंबईमध्ये सगळं काही मिळतं, मुंबईमध्ये घर मिळत नाही. बरेच लोक याच्यासाठी रडत होते की या एका माणसाच्या सहकार्यामुळे मी मुंबईमध्ये या मायावी नगरीमध्ये माझं घर करू शकतो. काही लोकांच्या डोळ्यामध्ये याच्यासाठी पाणी होतं की मी माझ्या मुलीचा चांगल्या ठिकाणी विवाह करू शकलो, तिचं आयुष्य बदललं या माणसामुळे. काही लोक यासाठी रडत होते मी माझ्या मुलाला उच्च शिक्षण देऊ शकलो, माझी पुढची पिढी सुधारली या एका माणसामुळे.
म्हणजे बघा भगिनीनो, ज्यावेळेस एका माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होतं ना, त्यावेळेस त्याच्या एकट्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन न होता जे कोणी त्याच्या सहवासामध्ये येतं ना, त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होतं. हे स्वप्नाची ताकद आहे. अजून एक उदाहरण सांगतो. पापड आपण सर्वजण घरामध्ये बनवतो. पापड हा असा पदार्थ आहे, असा आयटम आहे की आज सुद्धा प्रत्येक भगिनी आपल्या घरामध्ये बनवते ना. अहो, स्वप्न कसं असतं, 40 वर्षापूर्वी मुंबईमध्ये जसवंतीबेन पोपट नावाच्या महिलेने एक स्वप्न बघितलं की मी अशी उद्योग निर्मिती करेन, आणि प्रोडक्ट काय होतं तर पापड नावाचा प्रोडक्ट होता. 800 रुपयाचं कर्ज घेतलं मोरे साहेब, 800 रुपयाचं कर्ज घेतलं, 6 महिलांना एकत्र केलं आणि लिज्जत पापड नावाचा ग्रुप जन्माला आला. माहित आहे लिज्जत पापड? आज प्रत्येक खेडोगावामध्ये प्रत्येक ठिकाणी लिज्जत पापड मिळतो. 800 रुपयानं कर्जाने घेतला हा बिझनेस आज दर वर्षाला 800 कोटी रुपयाचा टर्न होतो. कशाचा? लिज्जत पापड. अहो, 40,000 महिलांना रोजगार दिला. जसवंतीबेन पोपट यांनी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. प्रोडक्ट कुठला आहे? अतिशय छोटा आहे. त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्हाला जर मोठं व्हायचं तर कमीत कमी आपण मोठं स्वप्न बघितलं पाहिजे. कारण माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणार याच्यात डाऊटच नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याच्या पहिलं ही जिजाऊ निर्माण झाली पाहिजे. त्या तुम्ही आहात, तुम्ही निर्माण झाल्या पाहिजे, तुम्ही ते कार्य केलं पाहिजे. बरोबर आहे. तर यशस्वी माणसाचा पहिला गुण हा घ्यायचा की मला जर यशस्वी व्हायचंय तर माझ्या आयुष्यामध्ये माझं मोठं काय असलं पाहिजे? स्वप्न असलं पाहिजे. यशस्वी माणसाचा दुसरा गुण भगिनीनो हा घ्यायचा की नुसतं स्वप्न असून उपयोग नाहीये, तर ते स्वप्न साकार करण्यासाठी मला रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे, तर माझं स्वप्न साकार होणार आहे. नाहीतर ते दिवा स्वप्न होईल. नुसतं त्या सिनेमात आहे ना, काय काय सिनेमामध्ये स्वप्न दाखवतात आणि काय काय गाणी पण असतात. मागच्या 5-6 वर्षापूर्वी मी एक गाणं ऐकलं होतं. काय 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 कौतुक करावं वाटलं त्या निर्मात्याचं, त्या गायकाचं. त्यांनी ते गाणं म्हणलं. त्या गाण्याचे बोल असे होते, एक हिरो आपल्या हिरोईनला इम्प्रेस करण्यासाठी गाणं म्हणतो. त्या गाण्याचे बोल असे होते, तेरे वास्ते फलक से मैं चांद लावूंगा. ऐकलं ना? तुझ्यासाठी मी चंद्र आणीन. एवढं थांबत नाही बिचारा, पुढे जाऊन काय म्हणतो, 16-17 सितारे संग बांध लावूंगा. म्हणजे 15-16-17चा अन्या सुद्धा आणतो. स्वप्न असलं स्वप्न असतं का? मला एवढं माहित आहे की चांद्रयान 1, 2, 3 मोहिमा झाल्या. त्या मोहिमा होण्यापूर्वी चंद्र आपल्याला फार जवळचा वाटायचा ना. काही काही लोकांना तर असं वाटायचं की चंद्र फक्त आमच्या वाड्यात येतो, म्हणजे चंद्र आम्हाला मामासारखा आहे, अशी परिस्थिती होते ना. पण चांद्रयान 1-2 मोहिमेनं शिकवलं की लाखो किलोमीटर दूर गेल्यानंतर पृथ्वी नावाचा जेवढा ग्रह आहे त्याच्यापेक्षा सुद्धा एक मोठा ग्रह आहे ज्याला चंद्र म्हणतो आपण. बरोबर आहे. असलं स्वप्न काही कामाचं आहे का? स्वप्न असं असावं जे साकार करता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर स्वप्न साकार करण्यासाठी यशस्वी माणसाचा दुसरा गुण काय घ्यायचा? मेहनत करायची. बघा भगिनीनो, सुरुवातीला तुम्हाला त्रास होणार आहे आणि हे मान्य करून चालायचं की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कितीही चांगली निर्मिती केली ना, तर तुम्हाला 10 ठिकाणी जावं लागणार आहे आणि 10 ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला 8 ठिकाणी अपयश येणार आहे. ही मानसिकता आपल्या मनामध्ये तुम्ही फिट करा. ना तर लगेच गेले आणि मला यश आलं, असं कधीच होणार नाहीये आणि होत पण नसतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? सातत्यानं प्रयत्न करावा लागणार आहे. ती मेहनत आपल्याला करावी लागणार आहे. तर दुसरा गुण यशस्वी माणसाचा की आपल्याला मेहनत करायची. तिसरा गुण यशस्वी माणसाचा काय घ्यायचा? तर आपल्याला प्रत्येक परिस्थितीला आत्मविश्वासानं सामोरं जायचं. कसं सामोरे जायचं? बघा, परिस्थिती ही बदलण्यासाठी असते. प्रत्येक परिस्थिती कायम राहत नाही, परिस्थिती बदलण्यासाठी असते. मला तुम्हाला एवढं सांगायचं भगिनीनो की त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची मनस्थिती सक्षम ठेवा. तुमची मनस्थिती जर सक्षम राहिली तर तुम्ही प्रत्येक परिस्थिती बदलू शकता. मग जाधव काकांचं एक उदाहरण सांगितलं की जाधव काकांनी तुमारगा तालुक्यामध्ये पहिलं पीपीई किट घालणारे व्यक्ती जर कोण असतील तर ते जाधव काका होते. त्यांनी पीपीई किट नंतर घातलं, त्यांच्या मनाला तेवढं सक्षम बनवलं की काही परिस्थिती आली तर ह्याला मी सामोरे जाणार. बरोबर आहे. तर ते कशाच्या जोरावरती आलं? आत्मविश्वासाच्या जोरावरती आलं. हा तिसरा गुण आपण घ्यायचा. कुठला? यशस्वी माणसाचा. त्यानंतर यशस्वी व्यक्तीचा चौथा गुण आपण हा घेऊयात की यशस्वी लोक संयमी असतात. काय असतात? संयम हा गुण घ्यायचा आपण. समजा तुम्ही बिझनेस करायला लागले, मी मग सांगितलं अपयश आलं. अपयश आलं
अपयशानं खचून जायचं नाही. माणसाच्या यशाचं रहस्य मांडत असताना मी असं मानतो की यश म्हणजे काय, तर माणूस किती वेळा पडतो हे महत्वाचं नाहीच आहे, माणूस किती वेळा उभा राहण्याची क्षमता स्वतःवर ठेवतो त्याच्यावर त्याचं यश अवलंबून आहे. आणि संयमाचा किंवा हा ज्यावेळेस विषय येतो ना त्यावेळेस मला नदी आठवते. आणि नदीचा गुण काय, नदी कुठून काय शिकायचं आपण. बघा नॉर्मली प्रत्येक नदीचा जो उगम होतो ना तो समुद्र कुठून होतो, डोंगरातून होतो. गंगा नदीचा उगम झाला, कुठून झाला उगम, डोंगरातून. आणि नदी वाहते, नदी वाहत असताना समजा तिच्या प्रवाहाला डिस्टर्ब करण्यासाठी डोंगर आडवा आला. डोंगर आडवा आला म्हणून नदी व्हायचं थांबते का. नदी काय करते, नदीकडून काय शिकायचं, थोडासा वळसा घेते. काय करते, थोडासा वळसा घेते, ज्याला आपण बायपास म्हणूया आजच्या परिस्थितीमध्ये. आणि तो डोंगराचं अस्तित्व संपलं की परत आपल्या मूळ रस्त्याने मूळ दिशेने प्रवाहित होते. पण सातत्यानं काय करते भगिनीनो, तर ती नदीचा प्रत्येक पाण्याचा थेंब जो आहे ना तो त्या डोंगराला प्रत्येक वेळा एक ठोसा देतो. आणि कालांतराने अशी परिस्थिती होते की सातत्याच्या माध्यमातून तो जो डोंगर आहे तो डोंगर सुद्धा नेस्त नाबूद होतो आणि नदीचा प्रवाह मूळ दिशेने प्रवाहित होतो. तर हा गुण आपण घ्यायचा. म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला संयम असणं फार गरजेचं आहे, तुम्ही संयमी असणं फार गरजेचं आहे. हा गुणविशेष आपण घ्यायचा. नंतरचा गुणविशेष आपण काय घ्यायचा, तर यशस्वी माणसाचा नंतरचा गुण आपण हा घेऊयात की यशस्वी माणसं नम्र असतात. काय असतात, फार नम्रता असते. अहो काय नम्रता यशस्वी माणसाकडे. काय उदाहरण सांगतो, रतन टाटा नाव ऐकलं सगळ्यांनी, 38,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी सोडून गेले ज्यावेळेस रतन टाटा गेले. नम्रता काय असते एक उदाहरण सांगतो मी, रतन टाटाकडून काय शिकावं. ज्यावेळेस रतन टाटानी टाटा ग्रुपचं साम्राज्य ज्याचं त्यांनी पूर्ण चार्ज घेतला, पहिल्या काही दिवसामध्ये रतन टाटा टाटाच्या टेल्कोच्या गेट मधून बाहेर पडत होते. बघा कुणाकडून काय शिकण्यासाठी असतं याचं उदाहरण. गेट मधून बाहेर पडतात आणि रतन टाटाला वाटलं की या ठिकाणी गाडी ब्रेक करावी. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर गाडी थांबव. ड्रायव्हरला आदेश आला, गाडी थांबली. रतन टाटा गाडीतून खाली उतरले आणि सेक्युरिटीचं जे ऑफिस असतो ना गेटला, त्या सेक्युरिटीच्या ऑफिस कडे गेले. सेक्युरिटी पाहतोय की रतन टाटा माझ्याकडे येतात. सेक्युरिटी एकदम म्हणजे भारावून गेला आणि समोर आला. रतन टाटानी त्या सेक्युरिटीच्या आपुलकीनं चौकशी केली, प्रेमानं त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि सेक्युरिटीला विचारलं रतन टाटानी की टाटा ग्रुप बद्दल तुमचं काय मत आहे. कुणाला, सेक्युरिटीला. कुणी विचारलं, रतन टाटा. नाव टाटा ग्रुप, विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे टाटा, हे सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्या व्यक्तीनं कुणाला विचारलं, सेक्युरिटीला. सेक्युरिटी म्हणला सर मी काय सांगणार, आपल्या ग्रुपचं कौतुक काय सांगणार आहे मी, आपल्या ग्रुपला विश्वासाचं दुसरं नाव म्हणून ओळखलं जातं. पण त्याच्यानंतर तोच प्रश्न परत एकदा रतन टाटानी त्या सेक्युरिटीला विचारला की तुम्हाला आपल्या ग्रुप बद्दल काय वाटतं. सेक्युरिटी काय म्हणला की आमची खंत आहे. सेक्युरिटीनं थोडासा निर्भय झाला आणि म्हणला की माझी खंत आहे. काय खंत आहे की मला असं वाटतं की टाटामध्ये एखादं उत्पादन आमच्यासाठी असावं. कारण टाटाचे प्रॉडक्ट कुठले, मोठमोठ्या कार, बरोबर आहे, मोठमोठ्या व्हेकल्स. त्या दिवशी संध्याकाळी रतन टाटाने विचार केला की असं काय उत्पादन असावं जे सामान्य माणसासाठी सुद्धा असावं. कारण कार घेणं सामान्य माणसाच्या आवाक्यातला विषय आहे का, नाही, बरोबर. आणि भगिनीनो त्याच्यानंतर काही दिवसानंतर टाटा ग्रुपमध्ये एक उत्पादन जन्माला आलं. त्या उत्पादनाचं नाव, त्या प्रॉडक्टचं नाव टाटा नमक. आज पण एक जाहिरात येते बघा टीव्हीला, फार आनंद वाटतो ती जाहिरात पाहताना. त्या जाहिरातीचे बोल असे आहेत की नमक हो टाटा का, टाटा नमक. ऐकलं ना आपण, म्हणजे ही ताकद. आता एक प्रोडक्ट निर्माण झाला, मीठ नावाचं प्रोडक्ट आलं, टाटा मीठ आलं. त्याची प्रेरणा कोणी दिली, सेक्युरिटीनं. आज ती करोडो रुपयाचा, हजारो करोडचा टर्नओव्हर करतं. म्हणजे ह्याच्यातून काय शिकायचं की नम्रता शिकायची. आणि नम्रतेच्या बाबतीत अजून एका व्यक्तीला मी फार मानतो, त्या व्यक्तीचं नाव अमिताभ बच्चन. माहिती आहे सगळ्यांना. अमिताभ बच्चनचा थोडक्यात किस्सा सांगतो आणि शेवटचे 2 मुद्दे मांडतो. बघा अमिताभ बच्चन ज्यावेळेस काहीच नव्हते, मी तुम्हाला अमिताभ बच्चन 4 पार्ट मध्ये मांडतो. पहिले अमिताभ बच्चन काहीच नाही, दुसरा अमिताभ बच्चन भरपूर काही, तिसरे अमिताभ बच्चन परत काहीच नाही, आणि चौथे अमिताभ बच्चन परत भरपूर काही. पहिले अमिताभ पोटा पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून अमिताभ बच्चन यांनी मुंबई आकाशवाणीला इंटरव्ह्यू दिला की सूत्रसंचालक जे निवेदक आहेत ना, त्या निवेदकाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांची निवड करावी म्हणून अमिताभ बच्चन यांनी मुंबई आकाशवाणीला इंटरव्ह्यू दिला. आणि भगिनीनो मुंबई आकाशवाणीनं अमिताभ बच्चन यांना रिजेक्ट केलं, नाकारलं. का नाकारलं,
तर सूत्रसंचालकाचा जो आवाज असतो ना, तो आवाज अमिताभ बच्चन यांच्याकडे नाही, म्हणून अमिताभ बच्चनला त्या ठिकाणी रिजेक्ट केलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, चित्रपट क्षेत्रात. आणि भगिनीनो, अमिताभ बच्चन हे असे व्यक्ती की ज्या व्यक्तीचे पहिले सलग 7 सिनेमे फ्लॉप झाले. पहिला फ्लॉप, दुसरा फ्लॉप, 7वा सिनेमा सुद्धा फ्लॉप झाला. आणि त्याच्यानंतर मी जे मग सांगितलं ना, सातत्य आणि संयम, तरी पण अमिताभ बच्चन त्या ठिकाणी टिकून राहिले. आणि त्याच्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यामध्ये 8वा सिनेमा आला, ज्या सिनेमाचं नाव जंजीर नावाचा सिनेमा, माहिती आहे सगळ्यांना, ज्याला मराठीमध्ये आपण साखळी म्हणतो. आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अपयशाच्या सगळ्या साखळ्या तोडल्या आणि अमिताभ बच्चन एवढे मोठे झाले, स्टार झाले, मेगा स्टार झाले, मिलेनियम स्टार झाले. अमिताभ बच्चन असे पहिले भारतीय की ज्यांचा लंडनमध्ये, ज्या इंग्रजांनी साल्याने आपल्या देशामध्ये 150 वर्ष राज्य केलं ना, आपल्याच देशात येऊन त्या ठिकाणी काही ठिकाणी बोर्ड असे लावले होते की इंडियन्स आणि डॉग्स आर नॉट अलाउड. त्या देशामध्ये लंडनमध्ये मादाम तुसा नावाचं एक म्युझियम आहे, वॅक्स म्युझियम. त्या ठिकाणी पहिले भारतीय अमिताभ बच्चन ज्यांचा मेणाचा पुतळा उभा राहिला. म्हणजे आता आपण काय बघितलं, अमिताभ बच्चनचं सर्वोत्कृष्ट यश बघितलं. यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यामध्ये कंपनी आली. त्या कंपनीचं नाव अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड, एबीसीएल नावाची कंपनी आली. आणि त्या कंपनीनं अमिताभ बच्चन यांना एवढं अडचणीत आणलं की अमिताभ बच्चन दिवाळखोर झाले, बँकरप्ट झाले. कालपर्यंत 16 तास काम करणारा माणूस सलग 4 महिने घरी बसून होते अमिताभ बच्चन. 4 महिन्यात कुठलंही काम नाही. कालपर्यंत जे निर्माते अमिताभने माझ्या चित्रपटात काम करावं म्हणून लाईन लावत होते, ते निर्माते असं म्हणतात, घर फिरलं की घराचे, अशी परिस्थिती आली. 4 महिने घरात बसून कुठलंच काम नाही. आणि 4 महिन्यानंतर एक व्यक्ती अमिताभ बच्चन यांची वेळ घेतली. अमिताभ बच्चन यांना भेटायला आले. 2 तास त्यांच्याशी चर्चा झाली. ते व्यक्ती निघून गेले. ते व्यक्ती निघून गेल्यानंतर जया बच्चन, अमिताभ बच्चन संध्याकाळी जेवण करत असताना अमिताभनं सांगितलं की 4 महिन्यापासून मी घरात आहे, मला कुठलंही काम नाही. आणि आज व्यक्ती माझ्याकडे आला, त्यांनी मला एक ऑफर दिली, ते काम मी स्वीकारावं का? ते काम असं होतं भगिनीनो की अमिताभ बच्चन यांनी पूर्वी मोठ्या पडद्यावर, बिग स्क्रीनवरती काम केलेलं, मोठ्या पडद्यावरती. आणि ज्या माणसानं मोठ्या पडद्यावरती काम केलं त्याने टीव्हीवर काम करणं म्हणजे अपमानास्पद समजलं जायचं. ती म्हणला, मी एवढा मोठा माणूस, मी एवढं मोठं काम केलं आणि आज माझ्याकडे एवढं छोटं काम आलं, मी हे काम कसं करावं? कुणी विचारलं? अमिताभ बच्चननी. कुणाला? जया बच्चनला. अहो, जया बच्चनने उत्तर काय दिलं बघितलं, ते फार महत्वाचं आहे. जया बच्चन म्हणले की काम छोटं किंवा मोठं हे महत्वाचं नाहीये, काम हे देव आहे. ही उपमा जया बच्चन यांनी अमिताभ बच्चनला त्या कामाच्या स्वरूपात दिली. आणि भगिनीनो, त्याच्यानंतर अमिताभ बच्चननी टीव्हीवरचं काम स्वीकारलं. त्या कामाचं नाव कौन बनेगा करोडपती. ऐकलं ना? माहिती आहे ना? तर अमिताभ बच्चनला मी रोल मॉडेल का मानतो हे तर सांगतो. एक वेळा अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसले होते. त्याच्या बाजूला एक कंटेस्टंट आला होता, स्पर्धक आला होता. आणि स्पर्धकाला फ्री करण्याची अमिताभ बच्चन यांच्याकडे चांगली कला आहे. त्या कंटेस्टंटला विचारलं, अमिताभ बच्चनने आज तुमच्यासोबत कोण आलं? अमिताभ बच्चनला त्या व्यक्तीने सांगितले, सर आज माझ्यासोबत माझी आई आली. आणि कॅमेरा एका वृद्ध महिलेकडे फिरला, साधारणपणे 80 वर्षाची महिला. अमिताभ बच्चन त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि त्या माऊलीचं जाऊन दर्शन घेतलं. नम्रता ही असते, ही नम्रता आपल्यामध्ये आणायची, हा गुणविशेष आपल्यामध्ये आणायचा. आणि त्याच्यानंतरचे शेवटचं गुणविशेष 2, त्यापैकी नंतरचा एक गुणविशेष तो म्हणजे विश्वास द्यायचा. काय द्यायचा? विश्वास देता आला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या प्रति विश्वास. अहो, 33 कोटी देवावरती तुम्ही नंतर विश्वास ठेवा किंवा नाही ठेवा तो तुमचा प्रश्न आहे. सुरुवातीला कुणामध्ये विश्वास असला पाहिजे? आपल्यामध्ये विश्वास असला. यस, आय कॅन, मी हे करू शकते. मला कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आले, तर त्या प्रत्येक संकटाचा मुकाबला करण्यासाठी मी स्वतःला कॅपेबल समजेन. तिथपर्यंत जाऊन मी माझं ध्येय साकार करेन. हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. हा विश्वास तुम्हाला देता आला पाहिजे. हा विश्वास द्या. बघा सर, राजस्थान मधली एक महिला, विश्वासाचं काय रूपांतर होतं? राजस्थान मधली एक महिला, तिचं लग्न झालं, सासरी गेली. बघा भगिनींनो, तुमच्यासाठी फार महत्वाचा विषय. सासरी गेली आणि ती अशा ठिकाणी सासरी गेली की तिच्या सासरचा असा परिसर होता, त्या ठिकाणी एवढी बंधनं होती की महिलांना बुरख्यामध्ये, म्हणजे अशा परिस्थितीच्या वातावरणामध्ये तिचं लग्न झालं. दुपारच्या वेळामध्ये तिला काही काम नसायचं. तिला एक सवय होती. काय सवय होती? साडीला वर्क करायची, ज्याला आपण कुंदन काम म्हणतो ना, आरी वर्क वगैरे म्हणतो ना, साडीला
कलाकुसर करायची तिला सवय होती. तिच्या नवऱ्यानं पाहिलं की आपल्या बायकोला ही आवड आहे. मग सहज बोलत बोलत ती म्हणला की तुला ह्या क्षेत्रामध्ये पुढे कार्य करायचंय का? ती म्हणली चांगली गोष्ट आहे. म्हणजे तिला तिच्यामध्ये विश्वास होता. तो विश्वास तिच्या नवऱ्याला तिच्यामध्ये दिसला. मग तिनं काय केलं, गल्लीतल्या त्या गावातल्या ज्या बायका आहेत ज्यांना रिकामा वेळ आहे त्यांना एकत्र केलं आणि ते काम सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांनी एक बचत गट स्थापन केला आणि भगिनीनो त्या बचत गटाचं स्वरूप एवढं व्यापक झालं की नंतर दिल्लीला एक प्रदर्शन भरलं होतं. प्रदर्शनामध्ये त्यांचा बचत गटाचा जो स्टॉल लागला होता ना, देशातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्या महिलेला मिळाला. आज अशी परिस्थिती आहे की त्या महिलेचा जगातल्या 72 देशामध्ये व्यवसाय आहे. किती? आणि 4 लाख महिला तिच्यासोबत काम करतात. किती? 4 लाख महिला. त्यामुळे आपण स्वतःला कमी समजायचं नाही, लक्षात ठेवा. तर हा विश्वास आपल्याला देता आला पाहिजे. अहो, शिवरायांनी रयतेचं राज्य उभा केलं कशाच्या जोरावरती? फक्त विश्वासाच्या जोरावरती. शिवराय कुठल्या मावळ्याला म्हणले का तुम्ही? मला असं वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक भगिनीच्या मनामध्ये काकांच्या विषयी एक भावना आहे की माझ्यासाठी माझ्या वडिलांच्या एवढाचे खंबीर हात माझ्या पाठीवरती आहे. अहो, नुसती भावना माणसाला ऊर्जा देते. उदाहरण सांगतो बघा, आपण सगळी शेतकऱ्याची लेकरं आहेत. समजा एखाद्या वेळी शेतात असा प्रसंग येतो की आपण शेतामध्ये काम करतोय, वेळ झाला, उशीर झाला, आपल्या आजूबाजूचे लोक शेतातून निघून गेले आणि आपलं काम अजून अर्धवट आहे. अशा वेळी कुणी सोबत नाहीये आपल्या आजूबाजूला, शेजारी पाजारी सगळे गेलेले आहेत. अहो, आपल्या शेजारी त्यावेळेस एखादं कुत्र जरी असलं ना, कुत्र, तरी सुद्धा आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते, एक आधार मिळते. आणि या ठिकाणी तर जाधव काका सारखा एक सक्षम आधार तुमच्या पाठीशी आहे. मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तर भगिनीनो, एक ऐतिहासिक असा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती, आणि हा कार्यक्रम आपल्याला काय देणार आहे किंवा या कार्यक्रमातून मिळालं का आपल्याला? मला असं वाटतं मोरे साहेबांनी त्यांची भावना अतिशय तळमळीनं सांगितली की भगिनीनो, तुम्ही एकट्या नाही येतच. म्हणजे मी तर असं मानतो की परमेश्वरानं तुमची घेतलेली ही परीक्षा आहे आणि खऱ्या अर्थानं या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात याच्यासाठी की तुमच्यामध्ये एवढी क्षमता आहे की तुम्ही फक्त आईचीच नव्हे तर तुम्ही वडिलांची सुद्धा भूमिका निभावण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. ह्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःला एकटी समजायचं नाहीये. असं समजायचं की आपल्या बाळासाठी वडील पण मीच आहे, आपल्या बाळासाठी आई पण मीच आहे, आणि ह्या दोन्ही जबाबदाऱ्या आम्हाला पूर्ण करायच्या. का? तर वडिलांनी जे लेकराप्रती पाहिलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचं, त्या स्वप्नाला आकार देण्याचं, त्या स्वप्नाला दिशा देण्याचं जबाबदारी, त्या स्वप्नाला एक पूर्ण स्वरूप देण्याचं कर्तव्य हे तुम्हाला पूर्ण करायचं. तर मला असं वाटतं की हा बॅनर आपल्याला काय देतो? सगळेजण समोर लक्ष द्या. हा बॅनर तुम्हाला काय देतो भगिनीनो? तर मला असं वाटतं की एमसीडीचा हा जो बॅनर मागच्या 30 दिवसापासून, एक उदाहरण सांगतो बघा. एक वेळा काय होतं, लक्ष्मी आणि सरस्वती माहित आहेत ना आपल्याला? लक्ष्मी पण माहित आहे आणि धरित्री पण माहित आहे. सॉरी, धरित्री आणि लक्ष्मी. एक वेळा काय होतं, या लक्ष्मी आणि धरित्रीमध्ये भांडण होतं. कशासाठी भांडण होतं? की आपल्या दोघीमध्ये सुंदर कोण दिसतं म्हणून भांडण होतं. कोण माता बहिणींना नमस्कार, मान्यवरांना माझा नमस्कार. हा कार्यक्रम असा ह्या हळदी कुंकाचा आम्ही माझे मालक वारून बरेच दिवस झाले, पण मी पुढे यायला, समाजात यायला माझी धाडस व्हायची नाही. आज सुद्धा मी माझी भाची इथं कार्यक्रम आहे तू ये म्हणलं तर अगं मी कसं यायचं तिथं म्हणलं तर तिनं काय म्हणली आणि ऐकायसाठी पण ये तू. मी इथं आले धाडशीनं. हे कार्यक्रम जाधव काकांनी ठेवल्यात हे फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला काय वाटतं कसं जायचं, कसं पुढं पाऊल टाकायचं म्हणून आम्ही मागं दडून, मी तर मागं दडून बसले, पण ह्या पुढच्या लेकी वाचा, माझ्या लहान बहिणी वाचा, चांगल्या प्रकारे सगळा पुढं हे व्हावं, तिच्या मुलाबाळाचं चांगलं व्हावं म्हणून ह्या जाधव काकांनी सगळा कार्यक्रम ठेवला. हे मला आनंद वाटला आणि मला 4 शब्द बोलायची संधी दिली ही मला माझ्या जीवनात
फारच मला आनंद झाला आता. आणि असं मी कधी 4 शब्द बोलले नाही, आले नाही, पण आज मला फार आनंद वाटतो. आणि हळदी कुंकू म्हणजे विधवा बायाला थोडं हे वाटतं, असं काहीच वाटू नये. मान सन्मानानं यावं, पुढं यावं आणि पुढं पाऊल टाकावं, ह्या उद्देशानं हे जे कार्यक्रम ठेवल्यात हे चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्याबद्दल मला फार आनंद झाला. मी सगळ्यांचीच आभारी आहे. त्याचे काकानं सगळे हातभार लावून हिथं सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी बोलावले. ही धन्यवाद. आज रविवार दिनांक 18 जानेवारी 6 एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य साऊ फाउंडेशन उमरगा यांच्या संयुक्त विद्यमानाने व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या प्रशिक्षण शिबिर घेत असताना आज उमरगा लोहारा तालुक्यातील ज्या आपल्या परंपरा आहेत की ज्याचा पती गेला की त्याला तिसऱ्या दिवशी तिथं सर्व आभूषण हे समाज त्या दृष्टिकोनातून ते काढले जातात. त्या महिलांनी उर्वरित आयुष्यामध्ये इतकं दुःखाला सामोरं जावं लागतं, ते बाजूला सारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकल महिला व इतर सर्व सौभाग्यवती महिला यांनी एकमेकाला सौभाग्यात लेणं हळदी कुंकू देऊन हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करण्यासाठी उद्योग व्यवसाय अशा 35 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग व्यवसायासाठी एक जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनुदाने मिळवून देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. नमस्कार, माझे नाव रेखा बालाजी कोराळे, तुगाव. हे जे आहेत महिला एकल आहेत, पण हे जे काका आहेत ते वडील आहेत आमचे. आमच्या घरच्यांनी आम्हाला साथ दिली नाही, पण काकांनी दिली सगळ्यांसाठी. आणि जे हळदी कुंकाचा कार्यक्रम हा मला मान सन्मान नाही, ह्या समाजाला मला दाखवून दिले काकांनी की महिला का असते आणि त्यांना काशी मदत करायला पाहिजे. आर्थिक पण आम्हाला मदत करतात, मान सन्मान मिळवून दिलेत काकांनी. ह्यापुढे सगळ्या महिलांनी एक व्हायला पाहिजे आणि काकाला साथ दिली पाहिजे. जे आपल्यासाठी काका एवढं तळमळीनं आपल्यासाठी करतात याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. आणि एक उद्योजक, एक व्यावसायिक जे आपल्याला करायचं आहे ते काकांना दाखवून द्यायला पाहिजे, अधिकाऱ्याला द्यायला पाहिजे. आणि आपण नवीन इतिहास ह्यापुढून घडवायला पाहिजे की आपण एकल नाही, हे समाजाला दाखवून दिलं पाहिजे. एकटी महिला काय करते हे दाखवून दिलं पाहिजे. आणि आपल्या मुलांचं भविष्य, 4 बायकांना रोजी रोटी, जे उपाशी तापाशी आहेत आपल्यापेक्षाही काही महिलांची इतकी परिस्थिती बिकट आहे ते आपल्याला माहीत नाही, काकांना माहीत आहे. त्यांना सुद्धा आपण आधार दिला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. माझं काही चुकलं असेल तर माफ करा.